राज्याच्या बाहेर डंका झालेला आहे. अशा सर्व कार्यकर्ते सभासदांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कष्ट घेतलेले आहेत. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचाच साहेबांच्या बोर्डाच्या वतीनं आभारी आहे. आणि या निमित्त आपण पूर्ण सह्याद्री कारखान्याला जसराव बाबांना सगळ्यांना साथ दिलेली आहे. इथून पुढेही आपण पीड साहेबांच्या समोर आहात की साथ सहकार्य देणं अपेक्षित आहे. आपण द्या ही अपेक्षा व्यक्त करतो. भविष्य काळामध्ये नवनिर्वाचित संचालक बोर्डाला आपल्या सर्व सभासदांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. भावी काळ 5 वर्ष काळामध्ये सह्याद्री कारखान्याची याच्यापेक्षा आता आहे प्रगती उर्वरित अतिशय चांगल्या प्रगती हो. आपल्या हातून दराचा सगळ्या उच्चांक राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो. थांबतो. जय महाराष्ट्र. त्यावेळी आपण सर्वजण एकत्र आल्यानंतर काय करू शकतो याचं उदाहरण आपण महाराष्ट्राला दिलं. माननीय बाळासाहेब पाटलांच्या रूपानं गावोगावी जाऊन आपले विचार मांडले आणि सह्याद्री अबद्ध ठेवण्याचं काम आपण सर्व सभासदांनी केलं. विशेषतः आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पीडी पाटलांची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी पार पाडत असताना कुठलाही आपण गर्व न करता काही आरोप झाले तरी माननीय बाळासाहेब पाटलांनी त्याला उत्तर न देता मी सभासदांच्यात आहे ही भूमिका शेवटपर्यंत मांडली. आणि ज्यावेळी आपण ही भूमिका मांडत होतो त्यावेळी आमच्यासारखा सुद्धा कार्यकर्ता म्हणतो साहेबांना जरा कडक बोला. परंतु साहेबांनी देवरादादांचं सुनील माड्यांचं आमचं न ऐकता आपली चाकोरी सोडलेलं नाही. शेवटला हा यशवंत विचार इथून पुढच्या काळात या ठिकाणी राहिला पाहिजे ठेवला पाहिजे हीच माननीय बाळासाहेब पाटलांची अपेक्षा आहे. शेवटला कारखानदारीत काय जे पुढे येणार आहे 5 वर्ष आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. निरनिराळे प्रश्न आहेत ते नवीन संचालक बोर्ड इथून पुढच्या काळात ते करणार आहेत. आणि विशेषतः आपण सर्वांनी 26 तारखेला याच ठिकाणी साहेब त्याचा उल्लेख करतील. आपण सह्याद्री हिमालयाला गेलो म्हणतो त्या काळात यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिमालय वाचवायचं काम केलेलं होतं. परंतु तेच आदरणीय पवार साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि हे सर्व आपण येणार आहोत म्हणून उत्साहानं आपण या ठिकाणी स्वागत करूया. आणि हा आशीर्वाद सर्व संचालक बोर्डाला मिळावा आणि ही पुढची उर्मी हा सह्याद्री राहायला पाहिजे. शेवटला ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड आहे. आपण सर्वांनी ज्या विश्वासानं माननीय बाळासाहेब पाटलांना निवडून दिलं ज्या विश्वासानं कांतीलाल बाजीराव पाटील किंवा तात्या त्यांना व्हाईस चेअरमन आपण सर्व संचालक बोर्डाने केलं हाच विश्वास इथून पुढच्या काळात आपण ठेवूया. आणि हा सह्याद्री ठेवण्याचं काम माननीय बाळासाहेब पाटील करतील हा विश्वास आपण सर्व सभासदांनी त्यांना दिलेला आहे. पुढच्या 5 वर्षात 25 ते 30 या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व सभासदांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. माजी शिक्षण वारचे सभापती मनसीराव जगदाळे, माजी सभापती प्रणवजी ताटे, त्याचप्रमाणे जे सूत्रसंचालन करतात ते लालासाहेब पटेल कवठेकर, आपले नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील, आपल्या संचालिका सौ लक्ष्मीताई गायकवाड, त्याचप्रमाणे सुरेशराव माने बापू, सौ संगीताताई साळुंखे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय संचालक, सर्व नवनिर्वाचित संचालक, सर्व माजी संचालक, उपस्थित भागातले सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण कार्यकर्ते, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो,
आपल्या कारखान्याची निवडणूक ही 5 एप्रिलला संपन्न झाली. 6 एप्रिलला निकाल लागला. त्याच्या अगोदर साधारणपणे 1-1.5 महिना आपला प्रचार सुरू होता आणि या प्रचारामध्ये आपण सर्वांनी मोठ्या हिरीने भाग घेतला. आणि हे सगळं करत असताना आपण जर बघितलं तर प्रत्येक उमेदवारानं त्याच्यापूर्वी ज्यांनी इच्छा व्यक्त केली, ज्यांनी उमेदवार दाखल केले, त्या सर्व मंडळीने मतदारसंघामधल्या सर्व सभासद बंधू भगिनींना घरी जाऊन, वस्तीवर जाऊन त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि चव्हाण साहेबांचा विचार, आदरणीय बी.डी. पाटील साहेबांची भूमिका ही सर्वांना आपण समजावून सांगितली. विरोधी बाजूकडून प्रचंड असा अपप्रचार करण्यात आला, कारण विधानसभेची निवडणूक झालेली होती आणि त्यामुळं तो प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. कारखान्याच्या बद्दल काही अपप्रचार करत असताना कर्जाच्या बाबतीमध्ये अपप्रचार करण्यात आला. त्याला आपण समर्पक उत्तर दिली. त्याचप्रमाणे एकंदर कारखान्याच्या इतिहासामध्ये ऊसाची नोंद किती झाली आणि त्याचं उत्पन्न किती मिळालं याची सुद्धा सर्व माहिती आपण दिली. आणि ही सगळी माहिती देत असताना सभासदांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला. जवळजवळ 7,500 मतापेक्षा अधिक आणि 8,000च्या पेक्षा अधिक अशा प्रकारचा आपल्या सर्वांनाच या निवडणुकीमध्ये काम करायची संधी मिळाली. अतिशय चांगलं मतदान झालं. विरोधी बाजूकडून अपप्रचार केला, काही खोट्या घोषणा करण्यात आल्या आणि त्याच्याही पेक्षा वाईट की जी चव्हाण साहेबांच्या या मतदारसंघामध्ये जी प्रवृत्ती नव्हती ती प्रवृत्ती मोडीस लागली. खालच्या पातळीवर टीका करणे अशा प्रकारची कामं केली, पण आपण त्याला अतिशय चोख अशा प्रकारचं उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं. आपलं कार्यक्षेत्र हे 191 गावचं 5 तालुक्यामध्ये, नंतर काही गावांना महसुली दर्जा प्राप्त झाला, 234 गावं झाली आणि कराड तालुका, कोरेगाव तालुका, खटाव तालुका, सातारा तालुका आणि कडेगाव तालुका आणि जुन्या खानापूर तालुक्यामधली काही गावं ही या सर्व एकंदर कार्यक्षेत्रामध्ये आपल्या होती. आणि त्या सर्व गावामध्ये पोहोचणं हे सुद्धा तसं जिकिरीचं काम होतं, पण आपण सर्वांनी चांगली भूमिका घेतली आणि त्यामुळे यश आपल्याला मिळू शकतं. मतदानाच्या टक्केवारीचा विचार जर केला तर जवळजवळ झालेल्या मतदानापैकी 60% अधिक मतदान आपल्याला झालेलं आहे. आणि मग त्या 40% 2 पॅनल समोर आपल्या होते आणि काही अपक्ष होते. अशा प्रकारचं हे मतदान झालेलं आहे. आणि या विजयामध्ये ज्या सन्माननीय बंधू भगिनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्यांचा अतिशय मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. विशेषतः ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी यांनी मोठ्या उत्साहाने या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आणि त्यामुळे आपण एक चांगल्या प्रकारचा विजय हा संपन्न केला. एक आपण लक्षामध्ये घ्या की पूर्वी आपल्या निवडणुका झाल्या, परंतु त्या होत असताना सातारा, सांगली जिल्हा या पुरत्या मर्यादित निवडणुका झाल्या होत्या. पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की ही निवडणूक राज्यावर गेली. राज्यामध्ये या निवडणुकीची चर्चा झाली आणि ती चर्चा होत असताना जर आपण बघितलं, आपण काही चर्चा केली नाही की आपल्याकडून व्यक्तिशः आपण काही ती चर्चा केली नाही, पण राज्यामधल्या जनतेने त्याची दखल घेतली. आता ती दखल घेत असताना सोशल मीडियावर सुद्धा चांगल्या प्रकारच्या पोस्ट आल्या. राजू परेळकर यांनी एक ट्विट त्या ठिकाणी केलं. त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रेसर रवींद्र खडसे यांनी काही वक्तव्य त्या ठिकाणी केली, त्यांनी त्याबद्दल आपलं मत मांडलं. त्याच पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्याध्यक्ष संजय राऊत यांनी मत व्यक्त केलं.
सामनामध्ये अग्रलेख लिहिला, त्या अग्रलेखावर सह्याद्रीचा उल्लेख केला. आता एक गोष्ट आहे की ही नोंद घेत असताना आपण किंवा आपल्या कुणी त्या ठिकाणी त्याला अशा प्रकारची भूमिका घ्या किंवा काय असं सांगितलं होतं. पण लोकांच्या मनामध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीनंतर एक संशय होता. तो संशय या निवडणुकीच्या निमित्तानं दूर झाला आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य हे या निवडणुकीमध्ये केलं. आणि ते करत असताना सुद्धा मी आवर्जून सांगतो की या जिल्ह्यामधल्या, सांगली जिल्ह्यामधल्या सर्व राजकीय मंडळी आहेत, सर्व पक्षाची मंडळी आहेत, या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य या निमित्तानं केलं. आता निवडणूक झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता विरोधी बाजूकडून हा पराभव त्या ठिकाणी स्वीकारला जाईल आणि पराभव स्वीकारून ते काही मत व्यक्त करतील, पण ते न करता पुन्हा आपल्यावर टीका करायची भूमिका घेतली. म्हणजे जो आकडा नाही असतो तो आकडा ते सांगतात. का सांगतात मला काय कळत नाही. ते म्हणतात की 9,000 सभासद मयत वारसचे, ते तुम्ही वारस नोंद करा आणि मग आपण दोघे निवडणुकीला पुढे घेऊया. आता एक आहे की निवडणूक झालेली आहे, निकाल लागलेला आहे, याला या ठिकाणी विधानसभेची निवडणूक सुद्धा झालेली आहे. आता त्यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठीने विचारून राजीनामा द्यावा लागेल. पक्षश्रेष्ठीने त्यांना मान्यता दिली पाहिजे आणि जी लोकभावना आहे त्या लोकभावनेचा आदर करत असताना बॅलेन्स पेपर निवडून झाले पाहिजे. ही जबाबदारी आमची नाही, त्यांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्यांची त्या ठिकाणी. पण मी आपल्याला एवढं सांगतो की यामध्ये आपण जर बघितलं तर मयत वारसाच्या बाबतीमध्ये जे आकडे आहेत त्यामध्ये 1920ला 80 प्रकरणं आली होती. शेरा असा आहे, ऊस नाही व काहींची रक्कम अपूर्ण आहे. त्याच पद्धतीनं 2021ला 85 प्रकरणं आली, ऊस नाही व काहींची रक्कम अपूर्ण आहे. आता रक्कम तर पूर्ण करावी लागेल. आपण आवाहन केलं, त्यातून लोकांनी पैसे भरले, तरी अजून काही रक्कम अपुरी राहिलेली आहे. त्याच पद्धतीनं वारसाच्या नावावर जमीन झालेली आहे, परंतु ऊस कारखाना येत नाही आणि ऊस न आल्यामुळं अपुऱ्या शेअरची रक्कम ही कापून घेता येत नाही आणि त्यांचा शेअर ट्रान्सफर करता येत नाही. आणि अशी जर प्रकरणं आपण बघितली तर ऑफिसकडे मयत असलेले एकूण 3,885 मृत्यूचे दाखले शेअर ऑफिसकडे जमा आहेत. त्यापैकी शेअर ऑफिसकडे कागदपत्राची पूर्तता झालेली एकूण 1729 वजा जाता उपलब्ध मयत दाखले असलेले 2156 मयतांचे वारसांनी कागदपत्राची पूर्तता कारखाने करून दिलेली नाही. आता आपण काय करतोय, ही त्या कुटुंबाची जबाबदारी जरूर आहे, पण आपण सुद्धा आपल्या शेती विभागाच्या वतीनं आणि त्या त्या भागातले जे अकाउंटचे इतर विषयाची लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ही प्रकरणं पूर्ण करण्याचा काम करत आहोत. मग त्यांच्या घरी जाऊन त्यांना विनंती करून त्यांचे काय घरगुती वाद असतील ते मिटवून ती सुद्धा पूर्तता आपण करणार आहोत. आणि त्यामुळे ते 2156 ते काम केलं जाईल. त्याच पद्धतीनं शेती विभागाकडून मतदार यादीतून मतदानाच्या अगोदर माहिती आपण घेतली असता 45 सभासद मयत आहेत, पण त्यांचे दाखले कारखान्याकडे उपलब्ध नाहीत. मयताचा दाखला हा असणं आवश्यक असतं. सदर मयत वारसाने मयत वारस प्रस्ताव दाखल केले नाहीत, दाखले आणि ते दाखल करायला पाहिजे. अशी ही दोन्ही कामं आपण कारखान्याच्या वतीने करणार आहोत. उद्देश आहे की पेंडिंग काय राहू नये, ही भूमिका आपण आतापर्यंत घेतली आहे आणि पुढे सुद्धा आपण तीच भूमिका त्या दिशेने आपण घेऊ आणि ती प्रकरणं सर्व पूर्ण केली जातील. विशेषतः या वर्षी, आता गेल्या वर्षी पाऊस हा प्रचंड पडला आणि त्यामुळं हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे ऊसाचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचं गळीत हे पूर्ण करणं आपल्या सर्वांच्या पुढे एक मोठं आव्हान आहे. सर्व राज्यामध्येच आहे. यावर्षी राज्यामध्ये कारखाने गतीनं बंद झाले लवकर, पण पुढच्या वर्षी ती परिस्थिती राहणार नाही. योगायोगाने आपली विस्तारवाढी पूर्ण होते. मध्ये EPSचा त्या ठिकाणी अपघात झाला, त्याचं काम सुरू आहे.
ती कंपनीची जबाबदारी आहे, कंपनी ते काम त्या ठिकाणी घेते, आम्ही सुद्धा रोज जाऊन तिथं पाहतोय. आणि बऱ्याच काळानं असं घडलंय की आपला एक दुसरा सेपरेट 35 टनाचा बॉयलर केल्यामुळं आपलं जे मोलॅसेशन बघायला शिल्लक आहे त्याच्या माध्यमातून आपली डिस्ट्री अजून चालू आहे आणि ती साधारणपणे अजून एक महिनाभर किमान चालेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्यातून सुद्धा RS आणि ENAचं उत्पन्न हे आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. मूळ प्लॅन्ट तर इथेनॉलचा आहे, पण इथेनॉलचा प्लॅन्ट असताना इथेनॉलमध्ये तिथं जर आपण विचार केला तर सरकारनं सांगितलं की इथेनॉल आता बंद करा. आणि इथेनॉल बंद केल्यामुळं आपण आता RS आणि ENA घेतोय, त्यालाही चांगल्या प्रकारचा दर आहे. आपण एक चांगल्या प्रकारचं कामाला साथ आणि सहकार्य केलेलं आहे. आज चेअरमन व्हाईस चेअरमन या निवडी या इथं होत्या आणि त्यामध्ये सुद्धा सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं. सर्व संचालक मंडळाशी चर्चा केली. काल सुरुवातीला आल्यानंतर आम्ही ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी आपण आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर गेलो होतो, पण बरेच मंडळी उत्साहाच्या भरामध्ये आपापल्या गावात गेले आणि त्यामुळे त्यांना त्या संचालकांना चव्हाण साहेबांच्या समाधीत दर्शन घेता आलं नाही. आणि म्हणून आपण मग आतमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या जो स्मारक आहे पुतळा आहे त्याला अभिवादन केलं. नंतर संचालक मंडळाची आमची बैठक झाली, त्यामध्ये काही नवीन संचालक आहेत त्यांना सूचना काही मी दिल्या. एकंदर कारखान्याचे कामकाज आपण सर्व जाणता, त्या सूचना त्या ठिकाणी दिल्या. आणि व्हाईस चेअरमन पदाबद्दलची काही मतं काही लोक मला भेटले होते, त्या सर्वांची चर्चा केली. आणि मग सर्वांमध्ये कांतीलाल तात्या ज्यांनी कोरेगाव तालुक्याचं उपसभापती म्हणून सुद्धा काम केलंय, त्यांचं नाव हे या ठिकाणी व्हाईस चेअरमन या पदासाठी निश्चित करण्यात आलं. त्यांना संधी सर्व संचालक मंडळानं दिली, मला सुद्धा चेअरमन म्हणून आपण सर्वांनी संधी दिली. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण जो विश्वास आमच्यावर संचालक मंडळावर व्यक्त केला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही निश्चित चांगल्या प्रकारचं काम करू. सहकारी कारखानदारीमध्ये अडचणी सातत्यानं असतात, दर कधी ऊस असतो, कधी ऊस जास्त असतो, कधी काय तांत्रिक गोष्टी असतात, कधी तोडणी मजुरांचा संप असतो, तो काही काळ चालतो, अशा काही गोष्टी घडतात. पण तरी सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचं काम करू आणि त्या चांगल्या प्रकारच्या कामासाठी आपण सर्वांनी आतापर्यंत सहकार्य केलंय, याहीपेक्षा अधिकचं सहकार्य आपण सर्वांनी करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपणा सर्वांना या ठिकाणी करतो. आता प्रत्यक्ष संचालक मंडळाच्या कामकाजाला सुरुवात होते आणि मग त्या माध्यमातून मग प्रत्येक महिन्याला एक मीटिंग, इतर मीटिंग घेतल्या जातात, इतर निर्णय ते घेतले जातात. ऊसाचं उत्पन्न कसं वाढलं यासाठी ऊस विकास विभागाच्या वतीनं काही उपक्रम केले जातात. इरिगेशन विभागाच्या वतीने सुद्धा वेगवेगळी चर्चासत्र आयोजित करून इरिगेशन कशा सक्षमपणे चालतील याचा सुद्धा अभ्यास हा सातत्याने केला जातो. आणि या सर्व गोष्टीमधून सह्याद्री कारखान्याच्या परिसरामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडावं ही भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते. आणि हे सगळं करत असताना एक निकोप अशा प्रकारचं काम कसं होईल किंवा निकोप अशा प्रकारचं वातावरण ह्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये कसं राहील ही जबाबदारी आपण त्या ठिकाणी घेतो. कारण शेवटी या मतदारसंघामध्ये चव्हाण साहेबांचा विचार जोपासण्याचं काम केलं जातं, आदरणीय पवार साहेबांच्या भूमिकेला साथ दिली जाते. आणि त्यासाठी म्हणून एक शांततामय सहजीवन, म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय की सर्व ठिकाणी शांत असावं, सर्व ठिकाणी गोडी गुलाबाने सर्वांनी राहावं. कुणा तर राजकीय सूट घ्यायचा, कुणा तर काही बोलायचं असं या मतदारसंघाला अजिबात आवडत नाही. आणि त्या आपण या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण दाखवून दिलेलं आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत मग त्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा त्यानंतर लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्यामध्ये सुद्धा आपण आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं आहे की आपण चव्हाण साहेबांचा विचार सोडलेला नाही. एखादा घटना त्या ठिकाणी घडते पण तो विचार आपण सोडलेला नाही आणि त्या विचारांना आपल्या सर्वांना पुढे जायचं आहे. या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ज्या सन्मान्य सभासद बंधू भगिनींनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं, काही मंडळींनी सभासद नसताना सुद्धा हितचिंतक या नात्यानं
कारखान्याच्या बद्दल एक चांगल्या प्रकारची आस्था ही त्या ठिकाणी आपण जपली. त्याबद्दल त्यांचं निवडणुकीसाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज मागितले, ज्यांना आपण संधी देऊ शकलो नाही, त्यांनी अर्ज माघारी घेऊन चांगल्या प्रकारचं काम केलं. मी स्वतः उमेदवार अशा भावनेतून काम केलं आणि यांचं सुद्धा मी अतिशय मनापासून आभार मानतो. कारण ही चर्चा सगळ्या जिल्ह्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये होती की इथं सह्याद्रीमध्ये असं काय घडतं की उमेदवार अर्ज मागितल्यानंतर जरी संधी मिळाल्यानंतर लोक कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करतात. आणि म्हणून त्या सर्वांचे सुद्धा अतिशय मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. आपण निवडणुकीच्या काळामध्ये ऊन होता, त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये पाऊस आला. त्या पावसाच्या काळामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं सहकार्य हे त्या ठिकाणी केलं. आपल्याला वाटतं की 2-3 दिवस पाऊस राहील, पण तेवढ्या काळामध्ये सुद्धा आपण प्रचारामध्ये कुठेही खंड पडून दिला नाही. आणि विशेषतः मतदानाच्या दिवशी आपण अतिशय चांगल्या प्रकारचं काम हे केलेलं आहे. दुसरा, अलीकडच्या काळामध्ये आता एक सोशल मीडिया आहे, त्याचा वापर केला जातो. पूर्वी प्रिंट मीडिया होता, इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, आता सोशल मीडिया आल्या. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या अनेकांनी प्रचार प्रसार हा त्या ठिकाणी केला. आणि सगळं करत असताना आपण जर पाहिलं तर आता मी बोलतोय, माझं भाषण लाईव्ह होतंय, त्याच्यावर कोणी कमेंट करू शकतं. सुरुवातीला 1-2-3 कमेंट आल्या सुरुवातीला, पण पुन्हा सगळ्या कमेंट थांबल्या. त्या मी जास्त बारकाईने मला आपल्या टीमनं मला माहिती दिली. आता विरोधी बाजूकडून एखादी बातमी आली की त्याच्या खालच्या कमेंट या वाचण्यासारख्या असतात. मी काय वाचत नाही, पण मला बघणारे सांगतात की वाचण्यासारख्या असतात. म्हणजे लोकांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली आहे की कोणत्या प्रकारची प्रवृत्ती या सह्याद्री कारखान्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे. दुसरा, मला एक आवाज उल्लेख करावा लागेल की आता काय झालं की विरोधकांच्या मध्ये मतभेद झाले आणि मतभेद झाले आणि 2 पॅनल उभं राहिले. आता बरेच जण म्हणतात की आपण त्यांना काहीतरी सहकार्य केलं, आपण उभं केलं. आपण आपल्या निवडणुकीला पैसा खर्च करत त्यांना पैसे आपल्या डुकले पैसे. आपण आपल्या निवडणुका या कामाच्या जोरावर त्या ठिकाणी जातो. मग त्यांच्या देशात चला, आमचा काही संबंध नाही. तुमचं त्या ठिकाणी तुम्ही एकत्र होता, विधानसभेच्या निवडणुकीला एकत्र होता, नंतर काय घडलं असं तुमच्यामध्ये त्या ठिकाणी. पण आम्हाला कशा त्यात वाटतंय, आमचा काय संबंध. आम्ही आपलं सरळ नीट समोर बघून तोंड बघून आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहे. आणि मग असं असताना मग त्याला ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, ते त्यांचं चाललंय. पण त्याच्यामध्ये आमचा, मी तुम्हाला अतिशय मी कुणाशीही बोललेलो नाही. मी ही दोन्ही विरोधी बाजू आहेत ना, त्यांच्याशी कुणाशी माझं बोलणं चाललं नाही किंवा मी कुणाकरवी त्यांना निरोप सुद्धा दिलेला नाही. आता त्यांच्यामध्ये तो त्या ठिकाणी अंतर्गत त्यांचा वाद आहे, तो त्यांच्या पक्षाचा वाद त्या ठिकाणी. या निवडणुकीमध्ये मगाशी मी म्हणलं त्याप्रमाणे अतिशय चांगलं सहकार्य हे सर्वांनी दिलं. जिल्ह्यातल्या, सांगली जिल्ह्यात नेते मंडळी सुद्धा आपापले राजकीय मतभेद विसरून सहकार्य केलं. आणि हेच खऱ्या अर्थानं सहकार वाढायच्या दृष्टीने, निकोप वाढण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. त्यामध्ये सहकार्य केलं. काही मंडळीने टीका केली, काही मंडळी की कारखान्यात अडचणी आहेत वगैरे, ऊस जात नाही गोष्ट खरं आम्ही कबूल केले ना. हा प्रश्न काय सह्याद्रीचा नाही, हा कृष्णेचा, हा सोनेऱ्याचा, हा राजाबापू कारखान्याचा, हा अजिंक्य तारा, सर्वांचा प्रश्न आहे. ऊस जात नाही सर्वांचा प्रश्न आहे का आपल्या सह्याद्रीचा प्रश्न आहे. पण ठीक आहे, त्याला सुद्धा सभासद बंधू भगिनीने अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तर मताच्या रूपाने दिलेलं आहे. काही लोकांनी काय केलं की आपल्याशी चर्चा करायचा प्रयत्न केला, समोरिक चर्चा करायचा प्रयत्न केला आणि मग ते दाखवायचं असं की आम्ही इकडं आहे, काही वेळा दाखवायचं तिकडं आहे. पण आता असं आहे की आता अलीकडे जनता फार शुद्ध झालेली आहे. त्यांच्या गोष्टी आता लक्षात येत आहेत किंवा अशा प्रकारची डबल पॉलिसी कुठं चालत नाही. असलं तर राजकीय दृष्ट्या सरळ त्या ठिकाणी असावं, सरळ राजकीय गट असावेत, नसेल तर नसावं. आणि मी परवा सुद्धा, मी काल आपण जो बैठक घेतली पवार साहेबांच्या दौऱ्याच्या बद्दल, तिथेही सांगितलं होतं की आपण काय होतं की आपला गट प्रबळ आहे, राजकीय दृष्ट्या आपण फार त्या ठिकाणी आपापल्या गावामध्ये आपण राजकीय दृष्ट्या अतिशय प्रबळ आहोत. पण काय होतंय, सोसायटी आली, ग्रामपंचायत आली की विरोधक आपल्याला सांगतात की आम्ही तुमच्यावर असतो की आम्ही काय कुठं जातो. आणि निवडून आलं की मला नाही, आमचा गट वेगळा, आम्ही नाही तुमच्यावर.
मी अनेक सोसायटीचे चेअरमन सांगेन, अनेक त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच सांगेन की निवळ आपल्या विचाराच्या लोकांची साथ मिळाल्यामुळे ते पदावर काम करतात. म्हणून इथून पुढे आपण काळजी घ्या की राजकीय दृष्ट्या आपल्याला अतिशय कडक राहायला पाहिजे. कडक म्हणजे अशा अर्थाने की आपण आपल्या विचाराची जी मंडळी आहेत त्यांच्याच पाठीशी राहायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो. या निवडणुकीच्या निमित्तानं संचालक मंडळामध्ये अनेकांची इच्छा होती, त्यांचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून आभार मानतो. त्यांनी सहकार्य केलं. व्हाईस चेअरमन पदासाठी सुद्धा सर्वांनी मला चेअरमन आणि तात्यांना व्हाईस चेअरमन पदासाठी संधी द्यावी. संचालक मंडळाचे सुद्धा अतिशय मनापासून आभार या निमित्तानं मानतो. आणि या भविष्याच्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असलेल्या या मतदारसंघामध्ये आपण अधिक जागरूकतेने काम करावं अशा प्रकारची विनंती सुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो. माझ्यावर अनेकांनी विश्वास व्यक्त केला, याबद्दल मी अतिशय मनापासून सर्वांचे आभार मानतो. कारण आपण गेली अनेक वर्ष मी बघतोय की साधारणपणे 97च्या निवडणुकीपासून आपण सर्वांनी सातत्यानं माझ्यावर विश्वास व्यक्त करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि असं सहकारी कारखानदारामध्ये एक आहे की साधारणपणे जी मंडळी सुरुवातीला असतात, माननीय पी डी पाटील साहेबांनी त्यांचे सहकारी होते, त्याच विचारानं कारखाना राहणं हे सर्वांची भावना होती. पण फेक नेरेटिव्हच्या माध्यमातून काही अपप्रचार करण्यात आला आणि राज्यामध्ये कधी असं घडत नाही की तिथं असलेले सत्तारूढ बाजूला जातात, असं कधी घडत नाही. पण काही मंडळींनी तो प्रयत्न केला, त्यांच्या राजकीय उद्दिष्टासाठी त्यांनी त्या ठिकाणी केला. पण सभासदाने आपल्याला आपण चोख उत्तर दिले. ते उत्तर दिलं आपण सांगितलं किंवा तुमचा कारखाना दर 28 रुपये, आमचा दर 32 रुपये, तुम्ही कशी काय त्या ठिकाणी निवडणूक लढताय, किंवा तुमची एकत्र पद्धती काय कामाची, आमची पद्धती काय, याची चर्चा ही त्या ठिकाणी झाली. आणि दुसरं मी अतिशय मनापासून एक आभार मानतो की बऱ्याच कालखंडामध्ये निवडणूक नसल्यामुळं गावामध्ये जाण्याचा प्रसंग क्वचित येत होता. कारण बिनविरोध म्हटल्यानंतर थोडं आपण लाईटली घेतो सगळे. पण निवडणूक झाल्यामुळं मला व्यक्तिशः अनेक गावांना जाता आलं. मी व्यक्तिशः अनेक गावांना भेटी दिल्या. सुरुवातीला मी एकटा जात होतो, तिथं जाऊन लोकांची मतं जाणून घेतली. ती मतं जाणून घेऊन तिथं त्यांच्याशी विचारविनिमय केला आणि पुन्हा आपल्या जाहीर सभा झाल्या. त्या जाहीर सभा अतिशय चांगल्या झाल्या आणि ही संधी त्या निमित्तानं मिळाली. आपल्याला राजकीय दृष्ट्या असेल किंवा कारखान्याशी काय बदल केले पाहिजेत हे सन्माननीय सभासद शेतकऱ्यांच्याकडून शिकता आलं. या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार सुद्रिक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी चांगल्या प्रकारचं काम सहकार्य केलं. कारण 99 बूथ होते, 99 बूथ आणि ते सर्व यंत्रणा उभी करणं. शेवटी सहकारी कायद्याप्रमाणे निवडणुकीचा खर्च हा कारखाना द्यावा लागतो, शासन खर्च करत नाही आणि तो प्रत्येक मताच्या मागे असतो. आपण खर्च सगळा दिला, पण त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं काम हे केलं. त्यांना आपल्या विभागानं सर्व कारखान्याच्या स्टाफनी त्यांना सहकार्य केलं आणि त्यामुळं एक चांगल्या प्रकारची निवडणुकी पार पडू शकली. आपणा सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब असा हिशोब केला, 32,000 सभासद आणि 1150ची प्रॉपर्टी त्याने गुन्हाकार केला आणि तो म्हणला 74-75 ज्याला कारखाना झाला चालू त्याला 540 रुपये तो सोनं होतं. आज सोन्याचा दर आणि आजची काढलेली 3.5 लाख रुपयेचं एका शेअरचा 3.5 लाख रुपये आज किंमत होत्या. 1150ची प्रॉपर्टी आपली 1150 कोटीची. अशामुळे सर्वसामान्य माणूस पेटून उठला. तो म्हटला की माझा शेअर्स 3.5 लाखाचा आहे. ती दखल घेण्याजोगी घटना आहे. आभार आपले नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन तात्या मानतील. आदरणीय साहेब, स्टेजवर उपस्थित असलेले सर्व कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक, माजी संचालक, सन्माननीय मानसिकराव जगदाळे आणि समोर उपस्थित असलेले सर्व सभासद, कारखान्याचे हितचिंतक आणि बंधू, आज या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्वजण आलो. यापुढं
अनेक वेळा आता बोलावंच लागणार आहे की ज्या विरोधकांनी आपल्यावरती जे आरोप केले ते आरोप कुठेतरी आपल्याला अतिशय प्रभावीपणे प्रत्येक कार्यकर्त्याला ते खोडून काढावे लागणार आहेत. कारण की तुम्हाला कल्पना आहे की गेल्या 4 महिन्यापूर्वी विधानसभेला आपल्याला अपयश आलं आणि अपयश आल्यानंतर पार्टी आपली जवळजवळ निरुत्साही झाल्यासारखं वाटत होते. पण कारखान्याची निवडणूक लागली आणि खऱ्या अर्थानं नवं चैतन्य या परिसरात निर्माण झालं. प्रत्येक सभासद पेटून उठला, प्रत्येक तरुण पेटून उठला आणि प्रत्येक जण कामाला लागला की सह्याद्री हा वाचवला पाहिजे आणि सह्याद्री सारखा कारखाना महाराष्ट्रात नाही. बंधूंनो, मी तुम्हाला एवढं सांगेन की जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष असताना सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्याला व्हिजिट केली आणि त्यावेळेला लक्षात आलं की मी या बोर्डावरती 5 वर्ष काम केलं की सह्याद्री सारखं प्रशासन, सह्याद्री सारखी पारदर्शकता कुठल्याही कारखान्यात मला पाहायला मिळाली. इतका सुंदर कारखाना तुम्हाला सांगतो साहेबांनी चालवला. एक 10 रुपये जरी एखादं टेंडर जास्त असेल तर साहेबांनी ते नाकारलं. इतका बारकावा तुम्हाला सांगतो की सभासदांचं हित, माझा सभासद आहे त्या सभासदाला त्याच्या घामाचा पैसा मिळाला पाहिजे, त्या भावनेतनं साहेबांनी आतापर्यंत काम केलं. आणि अशा पद्धतीनं हे कामकाज करीत असताना सह्याद्रीची निवडणूक लागली आणि ती सुद्धा तुम्ही आम्ही मोठ्या मतानं, मोठ्या फरकानं, मोठ्या उत्साहानं पार पाडली आणि आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं उगवला. मी साहेबांचं एवढंच आभार मानेन की माझी तारगाव पंचक्रोशी, मी, माझं कुटुंब, साहेब मला ही मोठी काम करण्याची जी जबाबदारी, संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्वजण ऋणी आहोत आणि आपण सर्वजण आलात. मी आपल्या सर्वांचा आभार मानतो.